शिंदेंचे काही आमदार हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटाला मोठा हादरा बसलेला असं सांगितलं जातं आणि शिंदेंचे 5 ते 6 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला दिली आहे। पक्षफुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध किंवा विरोधात कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटामध्ये राहून सुद्धा तटस्थ भूमिका ठेवली अशा आमदारांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे। महायुतीमधले आमदार आमच्या संपर्कामध्ये असल्याचा गौप्यस्फोट सचिन अहिर यांनी केलाय, तर हा आकडा आणखी वाढेल असा दावाही ते करतायत। तर लोकसभेतील जागा वाटपावरून विधानसभेसाठी आमदारांची धास्ती वाढली आहे, त्याकडे महायुतीनं लक्ष द्यावं असा सल्ला सचिन अहिर यांनी दिलेला आहे आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। शिवसेनेचे आमदार सचिन अहिर आपल्या सोबत आहेत। सचिनजी, ज्या पद्धतीने काही आमदार हे तुमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता, तसाच आता दावा हा संजय शिरसाट यांनी देखील केलेला आहे। लोकसभा निवडणुकीमुळे वेळ मिळत नव्हता, मात्र 10 तारखेच्या पूर्वी उबाटामधले काही आमदार हे आमच्या संपर्कात आहेत, त्यांचा पक्षप्रवेश आम्ही नक्की करून दाखवू असं ते म्हणतायत। मला वाटतं त्यांच्याकडे सेल चाललाय काय, बाय 1 गेट 1 फ्री। आमच्याकडचे 5-6 घ्या आणि 40 इकडे पाठवा। आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की एक 6-4 महिन्यांनी विधानसभेला सामोरे जायचे। हे फोडाफोडीच्यामुळे काय तुम्हाला परिणाम भोगावे लागलेले नाहीत हे तुम्हाला आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि म्हणून तुमच्या घरामध्ये काय चाललं हे बघा, आमच्या घरात बघायची गरज नाही। आमचा स्पष्ट म्हणणं आहे, अनेक आमदार आमच्याशी लोकसभेमध्ये पण संपर्कात होते, आता तर आकडे खूप जास्त आहेत आणि हे वाढत राहणार। जसे जसे बूथ वाईज जसे गावागावाचे विभागवाईज सर्व या मिळाल्यानंतर ज्यांच्या मतदारसंघामध्ये पिछाडी झालेली आहे आणि निवळ शिंदे गटात नाही तर मग ते राष्ट्रवादी असेल आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीमध्ये पण आणि मुंबईत पण मोठ्या प्रमाणावरती संपर्क साधायला सुरुवात होणार आहेत, करणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।